शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेस शिवसेना अनुकूल आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी राज्यसभेत राहावं असं मत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं व्यक्त केलेलं आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येते आहे आणि त्यावर शरद पवार यांनीच राज्यसभेवर जावं असं मत दोन्ही पक्षांकडून व्यक्त होत आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केल्याचीही माहिती आहे। मात्र राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांची मात्र सध्या वेट अँड वॉचचीच भूमिका असल्याचं समजतंय। शरद पवार यांनी जर राज्यसभेवर जाण्यास उत्सुकता दाखवली तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिला जनता दरबार बारामतीच्या सहयोग निवासस्थानी घेण्यात आला। यावेळी छोटे मोठे प्रश्न घेऊन विविध ठिकाणावरून नागरिक सुनेत्रा पवारांच्या भेटीला आले होते। सुनेत्रा पवार यांच्यात आम्ही दादांना पाहतो आणि वहिनींचं काम दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आहे अशी प्रतिक्रिया इथं आलेल्या जनतेनं व्यक्त केली। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये शिवाजीनगर इथं पोलीस ग्राउंडवर 26 जानेवारी 2025 रोजी भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध करून द्यावी या प्रश्नावर अजित पवारांची भेट घेतली होती। यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर घर देण्यासंदर्भातला प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं। याचीच आठवण करून देण्यासाठी आज बारामतीत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। आता सुनेत्रा पवार यांनी दिव्यांगांच्या समस्या समजून घेतल्या आहेत, त्या लागतील असा विश्वासही त्यांनी दिव्यांग बांधवांना दिलाय। मी पावणेवाडीतून आलोय माळेगाव कारखान्यापासून। माझ्या नातूची फी जरा थोडीशी जास्त कटलेली होती, त्यामुळे ते सांगण्यासाठी त्यांना भेटलो। त्यांनी अर्ज घेतला, त्याची माहिती घेऊन म्हणले आम्ही काम मार्गी लावू। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय फरक दिसतो दोघांमध्ये? आता काम करण्याची पद्धत बहुतेक दोघांची एकसारखी दिसते। कशी वाटते कामाची पद्धत? पहिलाच दिवस आहे आजचा, दुःखातून सावरतायत, मात्र तरी देखील सगळं दुःख पाठीमागे टाकून जनता दरबार सुरू केला, ही परंपरा चालू ठेवली। त्यांच्याच पायावर पाय दिलाय वहिनींनी, काय कमी पडणार नाही वहिनी असं आम्हाला वाटते। कारण दादांसारखंच वहिनींचं पण काम आहे, अर्ज घेण्याची पद्धत वगैरे ती त्यांची काम करण्याची, बोलण्याची, भेटण्याची की येस म्हणून त्यांनी मला सांगितलं। एवढा दुःखाचा डोंगर वहिनींनी डोक्यावर घेऊन सुद्धा ते मागे सरून एवढी जनता दरबार दादांसारखंच सेम सगळे आले, त्याच्यामुळं